नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 54 बघणार आहोत, ज्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला, महाराष्ट्रात कोणता प्रोजेक्ट केंद्र सरकारच्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टच्या धर्तीवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाविस्टा आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मानवी शरीराच्या कोणत्या भागामधून पित्तरस स्रवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यकृत। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अनुच्छेद 21। पुढचा प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे डॅश डॅश या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 2 जानेवारी। तर मला कमेंट करून हे सांगा की युवा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो, कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 5 बघा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1948 साली झाली। प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा पार पडली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नैरोबी या ठिकाणी काय तर संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा पार पडली। प्रश्न क्रमांक 7 बघा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी चरणमाळ आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8 बघा, किती लाख कोटी रुपयांची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 2024-25 या वर्षांच्या खर्चासाठी केली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 6,522 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9 राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 250। पुढचा प्रश्न बघण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, हिवताप प्रदीर्घ काळ टिकल्यास त्याचे पर्यवसन डॅश डॅश हा रोग होण्यास होतो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंडू रोग आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, 1 मे महाराष्ट्र दिन व्यतिरिक्त आणखी कोणता दिवस साजरा होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जागतिक कामगार दिन म्हणून साजरा होतो। प्रश्न क्रमांक 12 बघा, राज्यात कोठे एम्स संस्था उभारण्याची तरतूद महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी औंध पुणे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, द्वितीय विश्वयुद्धामध्ये कोणत्या शहरावर ॲटॉमिक बॉम्ब टाकण्यात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागासाकी। प्रश्न क्रमांक 14 बघा, प्राण्यांमधील कोणत्या ऊती अंतरिंद्रिय आधार देताना व ऊतींची झीज भरून काढतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विरल ऊती। आणि पुढचा प्रश्न बघण्या अगोदर काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे कारण आपण खूप मेहनतीने असे गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी असे व्हिडिओ आणत असतो, तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या IITद्वारे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुवाहाटी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, माझे घर कोकणात आहे या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सार्वनामिक विशेषण आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, यंदाचे ज्वारीचे पीक चांगले आहे या वाक्यातील क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कालवाचक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, डोंगर
माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती या वाक्यात शब्दयोगी अवयव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मागे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, टेंभा मिरवणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तोरा दाखविणे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, गंगा ही पवित्र नदी आहे, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि गंगा काय? गंगा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विशेषणाम. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कालदर्शक क्रियाविशेषण अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उद्या. प्रश्न क्रमांक 22 बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे डॅश डॅश होय किंवा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी क्रियापद. प्रश्न क्रमांक 23 डोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या ओशीवरुनी हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चेतना गुणोक्ती आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, वडिलांचा पारा क्षणोक्षणी वाढत होता या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 24चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आवृत्तीदर्शक. आणि या ठिकाणी क्षणोक्षणी या शब्दाखाली काय तर अंडरलाईन केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, खालील वाक्यात उपमान कोणते? वाक्य काय आहे बघा, मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता. मोहन घोड्यासारखा वेगाने धावत होता. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी घोडा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 दुरून बाहेरून समोरून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अवयव आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्रियाविशेषण साधित आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा, निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी निस्पृह आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, तो नेहमीच भांडण करतो वाक्याचा काळ ओळखा. तो नेहमीच भांडण करतो वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रीती वर्तमान काळ. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम नक्कीच पोहोचतील. आणि या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक टाकलेली आहे. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागच्या प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ असेल किंवा ग्रामसेवक कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ असेल तर ते देखील तुम्ही नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 29 त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्मणी. प्रश्न क्रमांक 30 बहर मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चैन मारणे.